तुम्ही एथर 450X का निवडली? मेंटेनन्स या गाडीचा आतापर्यंत नाही आलेला. फुल चार्ज मध्ये तुम्हाला 100 किलोमीटर रेंज पडतो. आता जर बेल्टचा प्रॉब्लेम आलाय. आज आपण एथर 450X चा रिअल ओनरशिप रिव्ह्यू बघणार आहे. आपण ओनरनाच विचारणार आहे की त्यांना रिअल मध्ये किती रेंज मिळते व बॅटरीचा काय इश्यू आहे का, किंवा त्यांना इतर सर्व्हिसला काही प्रॉब्लेम होतो का, हे सगळे प्रश्न आपण त्यांना विचारणार आहे. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला क्लिअर होईल की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. तर हे आहेत इंद्रजित मोरे आणि यांची ही एथर 450X आहे. आपण त्यांना या गाडीबद्दल त्यांचा रिव्ह्यू काय विचारूया. मला सांगा, ही एथर तुमची कोणत्या जनरेशनची आहे आणि किती वर्ष झाली घेऊन आणि किती रुपयाला घेतलेली? ही थर्ड जनरेशन आहे आणि 1.72 पर्यंत पडली ती, आणि कमीत कमी 3 वर्ष झाली या गाडीला घेऊन, आणि मेंटेनन्स अजिबात नाही आहे. आणि बॅटरी 3.7 आहे. तुम्ही एथर 450X का निवडली? याच्याऐवजी दुसऱ्या कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर किंवा इतर पेट्रोल बाईक का निवडली नाही तुम्ही? पेट्रोल आता महागलंय पूर्ण, आणि मला इलेक्ट्रिकमध्ये जरासं इंटरेस्ट होता की बाबा पॉल्युशनमध्ये जरासं चेंज होऊन दे म्हणजे, आणि मला चांगली मिळाली. म्हणजे आता एक जायचं आहे 100 किलोमीटर, तर मला 20 ते 25 रुपयामध्ये मी जाऊन येतो. आणि जरा पेट्रोलमध्ये असती तर मला कमीत कमी 200चं पेट्रोल टाकावं लागलं असतं. आणि मेंटेनन्स या गाडीचा आतापर्यंत नाही आलेला. आता जर बेल्टचा प्रॉब्लेम आलाय 3 वर्षानंतर. एकेकांचं प्रॉब्लेम्स होतात, पण मला अजिबात आलेला नाही. ओके, म्हणजे आता बेल्ट थोडा जाम झालाय का? जाम झाला असं वाटतं. ओके, त्यामुळे रेंजवर काय फरक पडला? थोडासा रेंजमध्ये थोडासा फरक पडला. ही स्कूटर घेताना तुम्हाला कंपनीमध्ये किती रेंज सांगितलेली आणि तुम्हाला रिअलमध्ये किती रेंज मिळते? रिअलमध्ये 119 ते 105 पर्यंत सांगितली होती त्यांनी, आणि मला 100 पर्यंत आरामात पडते गाडी. म्हणजे रिअलमध्ये तुम्हाला 100 किलोमीटरची रेंज मिळते. हा, रेंज इको मोडला. आणि जर चढत ते नसेल तर मग आणि परत डाऊन येते. आणि राईड मोडला किंवा त्याच्यावर त्याविषयी कमी येते, 10% कमी पडते. ओके, म्हणजे रेंज थोडी कमी होते. हा रे. पण तुम्ही जास्त नॉर्मली इको मोडला चालवता? मध्ये सिटीमध्ये कंपल्सरी इको मोडवर चालवतो. ओके, आणि इको मोडला तुम्हाला म्हणजे पिकअप किंवा हे काय प्रॉब्लेम नाही ना? पिकअप काही प्रॉब्लेम. ही स्कूटर चार्जिंग किती टाइम घेते चार्ज करायला? 4 तास तर आरामात घेते. 4 ते 4.5 तास. म्हणजे फुल चार्ज? फुल चार्ज 80% 4 तास लागतात. त्यानंतर एक अर्धा तास जास्त घेते, 20%. ओके, म्हणजे 4.5 तास लागतात फुल चार्ज होण्यासाठी. आणि एथरच्या चार्जिंगला जर चार्ज केली तर किती वेळ लागतो? तिथे 1 तासात होतो. 1 तासात होतो. या स्कूटरचा रायडिंग एक्सपिरियन्स सांगा, किंवा पिलियनला मागं बसणाऱ्याला कम्फर्ट आहे की नाही? पाठी बसणाऱ्यांना एकदम कम्फर्टेबल आहे. मी प्रत्येकाला विचारलं की कम्फर्टेबल एकदम मस्त आहे. आणि ह्या गाडीचं स्पोर्ट्सची लुक असल्यामुळे गाडी ट्रॅफिक मधून कसंही काढता येतं बाजू. ओके, आणि हलकी पण आहे गाडी? हलकी पण आहे. ओके, आणि शॉकअप सर 1 नंबर आहे. असं वाटत नाही की बाबा धड करत चालले, असं काही नाही. ओके, आणि ब्रेकिंग कसं आहे गाडीचं? म्हणजे दोन्ही साईडला डिस्क आहेत ना याला? हा, दोन्ही साईड ब्रेक असल्यामुळे कंपल्सरी एक करायला पाहिजे की दोन्ही ब्रेक दाबता यायला पाहिजे. एक साईड दाबला तर स्लिप होणार गाडी. स्कूटरचा सर्व्हिस कॉस्ट किती आहे, किंवा ही स्कूटर किती महिन्यातून एकदा सर्व्हिसला द्यावी लागते? ही सर्व्हिसिंग कमीत कमी 5,000 रनिंग नंतर करावं लागते. ओके, कंपनीचा फोन येतो आणि सर्व्हिसिंग बुकिंग होते, आणि लगेच संध्याकाळी ते दुपारपर्यंत मिळून जाते आरामात. ओके, 1 दिवसात तुम्हाला सर्व्हिसिंग करून मिळते. ओके, म्हणजे 5,000 रुपयापर्यंत मेंटेनन्स खर्च काढून एवढाच येतो. ओके, म्हणजे तुम्हाला सर्व्हिसचे चार्जेस कमीत कमी 600 ते 500 रुपये. आणि किती महिन्यातून एकदा करावी लागते असं काय नाही? 5,000 किलोमीटर झाले की कंपनी फोन करते की सर्व्हिसला या. आणि मेंटेनन्स काही नाही आहे, म्हणजे फक्त सर्व्हिसिंग, नॉर्मल सर्व्हिसिंग करून देतात. ओके, म्हणजे 500 ते 600 रुपयामध्ये तुमचं फुल सर्व्हिसिंग होऊन जाते. आणि आता पॅड जर असं बदलायला लागेल म्हणजे ओके, म्हणजे आता तेवढेच त्यात प्लस 700. ओके, म्हणजे तुम्हाला आता ही स्कूटर घेऊन किती वर्ष झाली? 3 वर्ष झाली ना? 3 वर्षात स्कूटरमध्ये काय बदलावं लागले? कोणता पार्ट? 2 वेळा टायर, एक पुढचा एक पाठीमागचा, एक वेळा टायर चेंज केलाय. ओके, आणि एक वेळा ब्रेक पॅड चेंज केला. ओके, टायर किती रुपयाला येतात काय? हे 1800 रुपयेपर्यंत टायर. हे दोन्ही पण सेमच आहेत, त्यामुळे 1800लाच असणार दोन्ही पण. आणि इतर काय प्रॉब्लेम आला नाही तुम्हाला अजून? नाही, अजून तर नाही. ब्रेक पॅड आणि टायर हे एवढंच नाही. आणि बेल्टला काय प्रॉब्लेम? बेल्ट जास्त वाटतोय, पण काय आता ह्याच्या आधी पण नाही आला पाहिजे होता, अजून आलेला नाही.
ओके. कमीत कमी 20,000 रनिंगला तो बेल्ट प्रॉब्लेम होता म्हणून कंपनीने सांगितलं हा. होतं. तरी पण माझं आता 32-33,000 रनिंग झाले, अजून तर प्रॉब्लेम नाही आला. आता जस्ट चेक करणार मी परत त्याच्यावर. ओके. पण आता तुम्ही सर्व्हिसिंगला टाकणार आहे म्हणजे ब्रेकला थोडा सॉरी आता बेल्टला थोडा प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला वाटतं? हा. म्हणजे थोडी जड वाटते का गाडी? जड वाटतं. पिकअप थोडा कमी झालाय. हा. बेल्टची प्राइस काय सांगितल्या कंपनीने काय? काय अजून पण मी घेतलेलं नाही त्याच्यामुळे काय मला प्राइस नाही. तर तुम्ही एथर 450X किंवा एथर रिस्टा किंवा इतर इलेक्ट्रिक स्कूटर आमच्या प्रेक्षकांना प्रिफर करता का, किंवा त्यांनी घेतली पाहिजे का, किंवा काय वाटते तुम्हाला? एथर घेतली पाहिजे कारण याचा मेंटेनन्स नसल्यामुळं मनाला एक शांती असते की बाबा गाडीचा मेंटेनन्स नाही आहे. ओके. आणि सर्व्हिसिंग बेस्ट भेटते. आणि मी म्हणतोय बाईक मध्ये जरा एथर आली तर अजून जास्त खपेल. ओके. म्हणजे बाईकमध्ये आली तर जरा आणि चांगलं लॉंग राईडसाठी. हा, कारण कंपनीचा एक्सपिरियन्स जास्त आहे. कंपनीचा एक्सपिरियन्स 8 वर्षाचा असल्यामुळे आम्हाला खुशी आहे की बाबा काही प्रॉब्लेम नाही आता. ओके. म्हणजे इतर ओला किंवा ह्या जशा कंपन्यांना गाड्यांना जशा आग लागते किंवा काय, तसं एथर मध्ये कोणता प्रॉब्लेम नाही, अजून सर्व्हिसचा पण काही इश्यू नाही. ओके. म्हणजे एथर चांगले आहे. होय. धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमचा जो रिअल रिव्ह्यू आहे तो तुम्ही आम्हाला सांगितला आणि आमच्या प्रेक्षकांना पण कळाले की ही स्कूटर कशी आहे चालवायला रिअलमध्ये. त्यामुळं धन्यवाद. थँक्यू. जर तुम्हालाही तुमच्या गाडीचा ओनरशिप रिव्ह्यू द्यायचा असेल तर मला इन्स्टाला DM करा.